हॅलो माऊ, मी बोलतोय सुहास. काय रे, झाली का काकांची भेट? कशी आहे त्यांची तब्येत? ते ठीक आहेत, पण आता माझं तुझ्याकडे दुसरं काम आहे. मग बोल ना. मी 2 तासात घरी येतोय, मला घरी भेट. काय झालंय सुहास? तुझा आवाज कसा वेगळा वाटतोय? मी आता फोनवर काहीही सांगू शकणार नाही माऊ. मी तुला सांगितलं ना घरी भेट, तेव्हा बोलू. सुहास, अरे चल बाय. बरं, तू ये, आल्यावर बोलू आपण. हा सर. ए अगं, ए झोपलेस काय? उठ. आज मिनिट. नेत्रा, उठ ना. हे बाई, तू कधी आलीस वर? आणि खाली काय झालं? हा, मज्जा आली खूप. तुला मज्जा आली म्हणजे खाली कोणाची तरी वाट लावून आली असणार आहेस तू. कुणाची? कळेल थोड्या वेळात. सांग ना प्रिया, कसली कोडी घालत बसलीयस? माझ्याकडे पेशन्स नाही आणि वेळही नाहीये तुझी कोडी सोडवायला. जाते बाई मी. अगं नेत्रा, खूप आवड निर्माण झालेली दिसते कामाची. प्रिया, शांत शांत, हळू. शोभत नाही हे मुधोळकरांच्या घरात. मी बघ कशी, मला जे करायचं होतं ते शांतपणे करून आले. तुला ऐकायचं ना खाली काय झालं? मी सांगते ना, थोड्या वेळात कळेल तुला. सांगायचं असेल तर सांग, नाही तर खड्ड्यात जा यार प्रिया. काय टाइमपास लावलाय? हे बघ, तुझ्या या सस्पेन्स साठी वाट बघायला ना मला वेळ नाहीये. मी जाते आता. तो फोन घे. हा, फोन घे. 5 4 3 2 1. सुहासचा फोन आहे. चल ना, हसतेस काय? अगं हो, घाई काय एवढी? उचलते. हॅलो सुहास. प्रिया, मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचंय. सुहास प्लीज, जर तू माझी मनधरणी करायला फोन केला असशील तर मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. हे बघ, तू एक गोष्ट एक्सेप्ट कर, दरवेळी माझी चूक नसते, यावेळी चूक तुझी आहे. काय बोलतेस तू प्रिया? तुला तरी कळतंय का? दरवेळेला भांडण तू उकरून काढायचंस आणि अपराधीपणाचं ओझं मी व्हायचं. हेच होत आलंय आतापर्यंत, हेच होत आलंय. अरे, आपण बोटावर मोजण्या इतक्या वेळेला फक्त भेटलो असू आणि तुझा हा असला ऍटिट्यूड आहे. पण यावेळेला मी तुला स्पष्ट सांगतो, यावेळेला चूक माझी नाहीये. त्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. नको मामी, तू माझी माफी मागूच नकोस. फक्त सांग, आता कशासाठी फोन केलाय? सांगतो ना, सांगतो. प्रिया, मी तुला फक्त एवढंच सांगण्यासाठी फोन केलाय की आता यापुढे तुझं आणि माझं लग्न होणं शक्य नाही. सुहास, तुझ्यासारखं टेम्परामेंट असलेल्या मुलीसोबत मी संसार नाही करू शकत. तुझं हे असलं वागणं आहे ना, त्याच्यामुळे मला नाही वाटत की वी कॅन गेट अलॉंग फॉर अ लॉंग टाइम. त्यामुळे प्रिया, हे इथेच थांबलेलं बरं आहे. सुहास. आणि 1 मिनिट, मला माहितीये माझा हा निर्णय मी खूप तडकाफडकी घेतलाय, पण कदाचित हाच निर्णय योग्य आहे. सुहास प्लीज. सुहास. नौटंकी. काय झालं सांगशील का आता? नेत्रा, सुहासने आमचं लग्न मोडलं. लग्न मोडलंय ना तुझं? हसते काय? लग्नच मोडलंय ना, आभाळ नाही कोसळलं. मला नीट सांगणारेस का काय चाललंय ते? काही नाही, थोडीशी गंमत केली. पण मला नव्हतं वाटलं तो त्याची नखं एवढ्या लवकर बाहेर काढेल. पण असो, एका चांगल्या खेळाडूची हीच ओळख असते. तो ज्या चालीत तोंडघाशी पडतो ना, त्याच वेळी त्याच्याकडे एक नवीन चाल तयार असते. सोप्या भाषेत सांगशील आता जरा काहीतरी, मला कळेल असं? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, सुहासनी कितीही नकार दिला तरी आमचं लग्न होणारच आहे. आणि हे लग्न पुन्हा जुळवून आणण्यासाठी सगळे कष्ट घेणार
स्वतः सत्यजित मुधोळकर. कुठे निघालीस? सुहासला भेटायला चालले पुण्याला. पुण्याला आता यावेळी? तो येऊन गेला ना इथे. तेव्हा झाली नाही का तुमची कौतुका? मला ना तुझ्याशी आता वाद घालायला वेळही नाही आणि इच्छाही नाही. मला जाऊ दे. काही प्रॉब्लेम नाही ना प्रिया? तुला सांगून तू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेस का? नाही ना. मग कशाला विचारतोयस? माझे प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह करू दे. आणि आता सुहासला भेटायला मी कधी जावं की नाही जावं हे सगळं सुद्धा तूच ठरवणार आहेस. मला तोही हक्क नाहीये. अरे तुम्ही लवकर आलात आज. आज लवकर आटपली कामं. पण तू इथे काय? अहो काय नाही, खूप कंटाळा आला होता मला, म्हणून मग टीव्ही बघत होते. चल आता मी आलोय ना, आता तुला अजिबात नकोय. बरं मला एक सांग, प्रिया आता यावेळी पुण्याला का गेली? वहिनी, प्रिया ना सुहासला भेटायला पुण्याला गेलीये. तुम्ही झोपला होतात ना, म्हणून तुम्हाला नाही सांगितलं, मला सांगून गेलीये. मीच विसरले तुम्हाला सांगायला. हो पण कशासाठी? म्हणजे असं काय काम होतं तिचं? काही निरोप ठेवलाय का तिने? नाही, असं काहीच सांगितलं नाही. ऍक्च्युली दुपारी फोन आला होता तिला सुहासचा. बराच वेळ बोलत होते दोघं जण. नंतर एकदम तयार झाली आणि निघूनच गेली. मला काही सांगितलं नाही तिने. आणि मी पण कामाच्या गडबडीत होते ना दिवसभर, मी पण विचारलं नाही. पण प्रिया आता या वेळेला सुहासला का भेटायला गेली मला खरंच कळत नाहीये. मंजिरी, ते दोघं होणारे नवरा बायको आहेत. त्यांनी किती वेळा का कशासाठी भेटावं याच्यावर आपण काय बोलणार? चला 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 आज चला. हो चला. मला बोलण्याची संधी देशील? कारण तयारच असतील तुझ्याकडे. प्रिया, मी कराडला गेलो होतो कारण माझ्या काकांची प्रकृती अस्थिर होती. मग तू त्यांना भेटायला गेल्यावर त्यांची प्रकृती एकदम स्थिर झाली का? माझा ना तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तुझ्या बरोबर गिरिजा होती का आणखी कोणी? कोल्हापूरभर फिरला असेल तिच्या बरोबर आणि मग भीती वाटली असेल की हे सगळं जर प्रियाला कळलं तर, म्हणून आपलं तोंड देखलं मुखदर्शन द्यायला आलास इकडे. आणि हे कराड बिराड सुद्धा सगळं एक नाटक आहे. तू इथे कोल्हापुरात मला भेटायला आला नव्हताच. सुहास, प्रिया, तू? हो मीच. का आश्चर्य वाटतंय? सकाळी माझा एवढा अपमान करूनही निर्लज्जासारखी मी पुन्हा इथे आले म्हणून? अच्छा, का तुला दुसरं कोणीतरी एक्सपेक्टेड होतं? प्रिया, तू पुन्हा सगळं सुरू करतेस. तू हेच बोलायला इथपर्यंत आलीस का? नाही, मी इथपर्यंत आले माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी.
असा काय मोठा गुन्हा केलाय मी, जो तू सरळ मला शिक्षा ऐकवून मोकळा झालास? हे बरं आहे प्रिया तुझं. म्हणजे चूक करायची, वारंवार ती करत राहायचं आणि वरती तूच मला विचारायचंस की असा माझा काय गुन्हा झाला. आता सुद्धा तू तेच करतेस. तुला त्रास होतोय ना माझ्या प्रश्नांचा, टोमण्यांचा? आणि तू जो माझा अपेक्षा भंग केलायस त्याचं काय? त्याचं काहीच वाटत नाहीये तुला? हे सगळं तू तुझ्या हाताने ओढवून घेतलंयस. प्रिया तू जा इथून. मला तुझ्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये. आता इच्छा नसेलच तुझी, मन भरलंय ना. पण तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, तुझी इच्छा असली किंवा नसली तरी सुद्धा. कारण ती घेतल्याशिवाय मी कडनं हलणार नाही. कसले प्रश्न, कसली उत्तरं? काय बोलतेस तुझं तुलाच कळत नाहीये प्रिया. प्रिया, मला वाटतं आपल्यामध्ये बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये. जा तू. मी जाणार नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. हाच तुझा हट्टीपणा. हाच. प्रिया, खरं म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नकोयत. तू इथे फक्त माझ्याशी वाद घालायला आलेली आहेस. आणि हे न कळण्या इतका आता मी दुधखोळा राहिलेलो नाहीये. नाही, माझंच चुकलं. मी तुला ओळखण्यात चूक केली. हेच मीही म्हणू शकते सुहास. तू मंजिरीचा भाऊ आहेस. मला असं वाटलं होतं की तिच्यासारखाच सुसंस्कृत आणि समजूतदार असशील, पण नाही. हाताची सगळी बोटं सारखी नसतात हे लक्षात नाही आलं माझ्या. मी मंजिरी सारखा नाहीये म्हणूनच हा डिसिजन घेऊ शकलो. प्रिया, तुझ्याशी लग्न न करण्याचा माझा डिसिजन फायनल आहे आणि त्यात आता कुठलाही बदल होणार नाही. तू जेवढ्या लवकर हे ऍक्सेप्ट करशील तेवढं बरं आहे तुझ्यासाठी. आणि याला कारणीभूत तूच आहेस. तुझी ही संशयी वृत्ती आणि हे जे काही तुझं टेम्परामेंट आहे ना ते. हे जे तू मला टॅग्स लावतोयस ना, ते तू का लावतोयस मला चांगलंच माहितीये. कारण तुला माझा कंटाळा आलाय आता. 4 दिवस माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक केलंस, मला फिरवलंस आणि आता सोडून द्यायचंय. पण सोडून देण्यासाठी काही कारण पाहिजेत ना. म्हणून मी संशयी आहे, मी टेम्परामेंटल आहे, ही अशी कारण पुढे करतोय. आणि काय आई, कंबर? बोलवलात का मला? अगं हो, बस ना जरा. हा. बरं सासूबाई, मंजिरीच्या काकूंना मी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाची कल्पना दिली होती फोनवर. तर तारीख सांगायची होती ती मी कळवून टाकते. एवढी कामं आहेत ग, मला कळतच नाही आपण कसं काय करतोय. अगं तू काय बी काळजी करू नगस ग, समजा व्यवस्थित होईल बघ. बरं नेत्रा, वाडीच्या ऑर्डर देऊन टाक फुलवाल्याला लगेच. म्हणजे ऐन वेळेला गोंधळ नको ग. आणि काय तुझं ते डिझाईन वगैरे सगळं व्यवस्थित बघून सांग. वाडी म्हणजे? अगं वाडी म्हणजे काय असते, समजा फुलांचं बनवायचं असते. म्हणजे असा कमरपट्टा, गळ्यामध्ये हार, नंतर मुगुट, नंतर काय म्हणतात ते बाजूबंद, चंद्राची कोर, धनुष्यबाण. फुलांचा? हा, हे समजा फुलांचं बनवायचं. हे समजा घालायचं. नाही मस्त दिसतंय बघ. आणि मग फोटो काढायचा. आणते. तुझ्यावर पण वेळ येणार आहे लवकरच. तुम्ही बी जरा आता पाळणा हलवायचं बघा. ते काय म्हणतात ते काय ग, प्लॅनिंग फेलनिंग ते जरा डोक्यातनं काढून टाका आता. काय सासूबाई काय तुम्ही. बरं, मंजिरीला साडी आणायला पाहिजे डोहाळ जेवणाची. हा मी काय म्हणते, हे काम आपण प्रियाकडे देऊ. हा, तिची आवड चांगली आहे बघ. नेत्रा, तू आणि प्रिया जाऊन मंजिरीला साडी घेऊन या ना. छानपैकी आणा साडी. हो. मी काय म्हणते, तुझ्या आत्ताची कामं झाली आहेत का? तुम्ही दोघी लगेच निघालात तरी चालेल. नाही, आता नाही जाता येणार कारण प्रिया घरात नाहीये, पुण्याला गेलीये.
पुण्याला? काय? हा म्हणजे सुहासचा फोन आला होता. सॉरी, सुहास रावांचा फोन आला होता. मग तयार होऊन लगेचच निघाली ती. काम असेल काहीतरी. तुला बरं का समजा माहिती असते. मी काय झालं, मी किचन मध्ये काम करत होते ना, तर मला सांगून गेली जाताना. चला आता कामाला लागा. चला चला. हो हा जाते. पुन्हा एकदा वाचून बरं, दाखव हा, हे काय बघा. काय ते. आपल्याला पंचपक्वान्न करायची. हा. तू काही म्हण, मी तुला माझं उत्तर दिलेलं आहे. ह्याला जर तू उत्तर देणं म्हणत असशील ना, तर यू आर इन्सल्टिंग मी. हे जर असंच वागायचं होतं तर मग का आलास माझ्या आयुष्यात? मी स्वतःचं दुःख सहन करू शकले असते. कसं का होईना रडत खडत पडत धडपडत जुळवून घेत होते. आणि मी नव्हते आले तुझ्याकडे मानाचं आमंत्रण घेऊन. मग तुला काय गरज होती माझ्या आयुष्यात यायची? माझ्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करून का खेळलास माझ्या भावनांची? मी खेळलो तुझ्या भावनांची? हा? हे बरं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. मी खेळ केला तुझ्या भावनांचा, उलट तू खेळतीयस माझ्या भावनांशी. तुझा हा असला मूडी स्वभाव आजपर्यंत सांभाळत आलो मी. कधी कधी एकदम भडकतेस काय, कधी शांतपणे काय रिॲक्ट करतेस. तुला कधी अचानक प्रेमाने भेटायला यावं तर तुला ते आवडत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोन नाही केला तरीही तू बेचैन नसतेस. हा तुझा असला मूडी स्वभाव मी सांभाळत आलो आणि तू म्हणतेस मी खेळ करतोय तुझ्या भावनांशी. माझ्या मेहनतीने कष्ट घेऊन जीवावर उदार होऊन जी नोकरी मिळवली होती मी, त्यावर केवळ तुझ्यासाठी पाणी सोडलं मी. उद्या तू मला असंही सांगू शकतेस की तीच नोकरी मला परत मिळवून दाखव म्हणून. वा, आजपर्यंत आपल्या रिलेशनशिप मध्ये तू माझ्यासाठी काय काय केलंस याचा हिशोब ठेवलायस ना तू. व्हेरी गुड. प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढायचा आणि गैरसमज करून घे. मी गैरसमज करून घेत नाहीये. हे तू आता माझ्या तोंडावर मला बोललायस. तुझ्यासाठी हे सगळं खूप सोपं आहे ना सुहास? म्हणून तर फोनवर सांगून टाकलंस प्रिया आपला संबंध संपला. तुझ्यासाठी फक्त 2 वाक्य होती ना ती, पण माझ्यासाठी जगण्याचा आधार होता तो. आणि तोच तू माझ्यापासून हिरावून घेतलाय. तुझं काय रे? मी गेले तर दुसऱ्या 50 मुली उभ्या राहतील तुझ्यासाठी आणि तू सुद्धा खुश होऊन उड्या मारशील. पण माझं काय? मी काय करू? तू आता वाटेल ते बोलतेस. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. वाटेल ते बोलत नाहीये. मला कळतंय मी काय बोलतेय ते. सुहास, मी तुला प्रश्न विचारले ना की तुला राग येतो, तुला आवडत नाही ते, आणि मग सरळ लग्न मोडण्यापर्यंत जाऊन पोहोचतोस तू. त्या उलट माझ्या चुकीची मला जाणीव करून दे ना. ते तू करणार नाहीस. मग या सगळ्यावर मी काय बोलावं अशी तुझी अपेक्षा आहे? माझी तुझ्याकडनं आता कसलीच अपेक्षा नाहीये प्रिया. हेच मी तुला सकाळी बरोबरीने समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझं तू ऐकून घेशील तर ना. म्हणजे या सगळ्यात सुद्धा माझीच चूक आहे असं म्हणायचंय का तुला? हो, तुझीच चूक आहे. दरवेळेला नुसतं मोठमोठ्याने बोलायचं, वाद घालायचा, आणि हे सगळं कशासाठी? तर माझ्यातच कुठेतरी कमतरता आहे हे दाखवण्यासाठी. पण मी आता तुझ्या कुठल्याही नाटकाला बळी पडणार नाहीये. अच्छा, म्हणजे मी नाटकं करते, मी खोटं बोलते हे म्हणायचंय तुला? सुहास, जर माझ्यात इतकी खोट आहे तर तू माझ्याशी लग्न करायला का तयार झालास? कारण तेव्हा माझ्या अकलेवर दगड पडले होते. आणि हे तुला आत्ता रिअलाइज होत आहे. सुहास, मी रस्त्यावर पडलेली मुलगी नाहीये. सगळ्यांच्या साक्षीने साखरपुडा झालाय आपला. आमचे घरातले कदाचित ह्या आनंदात आहेत की त्यांची जबाबदारी त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडली. आणि आता काय करू? काय जाऊन सांगू सत्यजितला, मंजिरीला, मावशीला की माझ्या होणाऱ्या नवऱ्यानी मला लाथाडलंय, त्यामुळे प्लीज पुन्हा एकदा मला घरात घ्या, जागा द्या, मला पोसा, लाथाडा, पण मला जेवू घाला. हीच लायकी करून ठेवलीस तू माझी. आता म्हण ना, हीच तुझी खरी लायकी आहे प्रिया. बास प्रिया, बास. खूप झालं. मला आता हे सगळं सहन होत नाहीये. प्रिया, जे काही आहे ते मी तुला फोनवर क्लिअर केलेलं आहे, अँड दॅट्स इट. प्रिया, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. पुढे जाऊन आणखीन प्रॉब्लेम्स होण्यापेक्षा, आपल्या पदरी दुःख येण्यापेक्षा आपण हे सगळं आत्ताच थांबवलेलं बरं आहे. कारण आपल्या बेसिक्स मध्येच प्रॉब्लेम्स आहेत.
छोट्या छोट्या गोष्टींवरनं तू वाद उकरून काढत राहणार, मी तुला बाबा पुता करत समजावत राहणार आणि तू माझ्यावर पदोपदी संशय घेत राहणार. एवढी सगळी ऍडजस्टमेंट कशासाठी? एवढी सगळी इन्सिक्युरिटी असताना आपल्या रिलेशनशिपचा अट्टाहास कशासाठी म्हणतो मी? अँड यू नो, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाहीये. मी आतापर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी तुला कधीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं नाही. कसा करशील? त्यासाठी तुझ्या समोर कारण आणि व्यक्ती पाहिजेत ना. मला नाहीये तुझ्यासारखे 50 मित्र. इथे तुला भेटायला यायच्या आधी मला लपवाछप्पी करावी नाही लागत. मी तुला आधीच सांगितलं होतं सुहास, तुझ्या आधी माझ्या आयुष्यात कधीही कोणी नव्हतं. पण तुझ्या आयुष्यात तर मुलीच मुली. सई खानविलकर काय, गिरिजा प्रधान काय, अजून कोणाला कोणाला कुठे कुठे दडवून ठेवलाय कोणाच ठेवू. सगळ्या गोपिकांचा कृष्ण कन्हैयाच ना तू. प्रिया, आवाज चढवू नकोस. मलाही आवाज चढवता येतो, पण मी माझी सभ्यता सोडणार नाहीये. माझ्या मर्यादा मला माहितीयेत आणि तुझ्यासारखं नाही वागता येत मला. आतमध्ये एक, जगाला दाखवायला वेगळं. एक सांग मला, सई आणि गिरिजा का आणखीन पण कोणी आहेत? आणि वृंदावन कुठे थाटलंय? इथे पुण्यातच का US मध्ये सुद्धा प्रकरण आहेत? कसं जमतं रे तुला? सगळ्यांना खुश ठेवणं इतका लाडका कसा काय सगळ्यांचा? प्रिया, इतका लाडका की तुझ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या होऊन जातात. आणि तू सुद्धा खूप मोठा दिलदार ना. तुझं सगळं त्यांना देऊन टाकतोस. आणि त्यांना जर कोणी कधी काही बोललं तर तुला इतका राग येतो की विचारायलाच नको. शेवटी काय, प्रिया सोडून जगातल्या सगळ्या मुलींचा कैवारी ना तू. प्रिया, उमराव जान म्हणे. मला दाखवण्यापुरता उमराव जान. तिचं तर